नमस्कार मित्रांनो, मी गजानन जाधव घेऊन येत आहे तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी। महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। राज्य सरकारकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर करण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। या योजनेत शेतकऱ्यांना कर्जमाफी, वन टाईम सेटलमेंट म्हणजेच OTS आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा दावा केला जात आहे। सर्वप्रथम जाणून घेऊया कर्जमाफीबाबत। या माहितीनुसार 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या पीक कर्जाचा विचार करण्यात येणार आहे। 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी मिळू शकते, असा दावा करण्यात आला आहे। आता जाणून घेऊया नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत। जे शेतकरी सलगपणे कर्जाची वेळेवर परतफेड करत आहेत, अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद असल्याचे सांगितले जात आहे। अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन रक्कम मिळू शकते। OTS म्हणजे काय? OTS म्हणजे वन टाईम सेटलमेंट। ज्या शेतकऱ्यांचे थकीत कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना काही रक्कम भरून उर्वरित कर्जावर सवलत मिळण्याची तरतूद असल्याचे या माहितीत नमूद करण्यात आले आहे। यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत असल्याचे सांगण्यात आले आहे। पात्रता आणि अटी जाणून घेऊया। या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आणि नियम देण्यात आले आहेत। अटी नंबर 1, अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे। अटी नंबर 2, ॲग्रिस्टॅक नोंदणी पूर्ण असणे आवश्यक आहे। अटी नंबर 3, राष्ट्रीयकृत बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा इतर मान्यताप्राप्त संस्थेकडून घेतलेले पीक कर्ज असावे। अटी नंबर 4, कर्ज थकीत असणे आवश्यक आहे। आता पाहूया अपात्र कोण कोण असणार। या माहितीनुसार खालील व्यक्तींना लाभ मिळणार नाही। चला तर बघूया कोणकोणते व्यक्ती आहेत ज्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही। यामध्ये येणार आहे मंत्री, आमदार, खासदार, केंद्र किंवा राज्य सरकारी कर्मचारी। नंबर 3, सार्वजनिक उपक्रमातील अधिकारी आणि कर्मचारी, आयकर भरणारे नागरिक आणि वार्षिक उत्पन्न 25,000 रुपयांपेक्षा जास्त असलेले काही विशिष्ट घटक। महत्त्वाची सूचना म्हणजे मित्रांनो, सोशल मीडियावर फिरणारी कोणतीही माहिती खरी आहे की नाही याची खात्री अधिकृत शासन निर्णय आणि सरकारी वेबसाईटवरून जरूर करा, जेणेकरून कोणताही अर्ज किंवा आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी आपल्या जवळच्या बँकेशी किंवा संबंधित सरकारी कार्यालयाशी संपर्क साधावा। अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करू शकता। अशाच शेतकरी योजनांच्या, सरकारी अपडेट्सच्या आणि ताज्या बातम्यांच्या माहितीसाठी आपल्या गजानन डिजिटेक चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।